स्पीकर म्हणून लावलेले आहेत. ॲक्च्युली आपल्या कोल्हापुरात आपण ही जी नवीन एक कन्सेप्ट सुरू केली आहे एनरिच किंवा एनरिच युअरसेल्फ, तर ह्याच्या थ्रू आपण म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आपला प्रोग्रेस कसा होईल आणि आपण 100% हेल्दी कसे होऊ शकू ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला लागलो. आणि त्यांचा विषयच तसा जिव्हाळ्याचा आहे, कारण मला असंही वाटलं होतं की फिजिकल हेल्थ डिफरंट आहे आणि मेंटल, सोशल आणि स्पिरिच्युअल हेल्थ किंवा इमोशनल हेल्थ ही वेगळी आहे. पण त्यांचा सब्जेक्ट असा आहे की यू कॅन हील युअर लाईफ. ह्याच्यावर ते म्हणजे नॅशनल लेवलवर म्हणजे ऑल ओव्हर इंडिया ते सेशन्स देतात किंवा ट्रेनिंग देतात. तर त्याच्यातून त्यांनी बॉडी आणि माइंड ह्याच्या रिलेटेड खूप सुंदर सुंदर गोष्टी देतात. मी त्यांचे जे सेशन्स ऐकलेले आहेत त्यातले एक एक शब्द मला अक्षरशः मी ते साठवून ठेवलेले आहेत. आणि तुम्ही बघाल मी त्यांच्याबद्दल एक थोड्याशा गोष्टी सांगणार आहे की त्यांचं नावच विनय आहे. विनय ज्याला आपण नम्रता असं म्हणतो, ठीक आहे, की इतके ते हंबल आहेत. म्हणजे मला असं वाटायचं की काही लोक मी ज्यांना बघते की हा बाबा हे हंबल आहेत, पण मी खरोखर सगळ्यात माझ्या आयुष्यात मी एक नंबर हंबल माणूस जर बघितला असेल तर खरोखर ते त्यांच्या नावाला सार्थ आहेत. आणि आपण मराठीत असंही म्हणतो की विद्या विनयीने शोभते. म्हणजे विनयी माणसाला विद्या खूप छान शोभून दिसते. खरोखर ते तंतोतंत मला विनय सरांच्या बाबतीत हे कळून आलेलं आहे. कारण खरोखर त्यांच्याकडे इतके नॉलेज आहे आणि ते इतकं ते हंबलली देतात किंवा इतकं ते नम्रपणे देतात की ज्याच्यामुळे तो जो आपण इथे जे साठवून ठेवलेला आहे, कधीतरी आपल्याला गरज लागते त्यावेळी त्या गडबड सोडून आपल्याला ते अप्लाय करता येतं आयुष्यामध्ये. आता मी जास्त वेळ घेत नाही आणि आपण त्यांचं सेशन सुरू करूया. आणि मला निश्चितच असा एक विश्वास आहे की त्यांनी आज जे आपल्याला सांगणार आहेत ते आपल्या आयुष्याला लागू पडणार आहे. आणि मी आता विनय सरना विनंती करते की त्यांनी पुढचं सेशन घ्यावं. थँक्यू. ओके, नमस्कार. थँक्यू सो मच सुप्रिया मॅम. कसं आहे आपल्यामध्ये असलं की दुसऱ्यामध्ये थोडं असलं की जास्त मोठं दिसतं असे आहे. सो सगळ्यांचं स्वागत आहे पहिल्यांदा. आणि खूप औपचारिक काही असणार नाही. बऱ्याचदा कोणीतरी प्रशिक्षक आला आणि काहीतरी बरंच त्याच्याविषयी सांगितलं की जरा आपल्याला खूप फॉर्मल वाटतं, राईट. पण आजचा विषय थोडा आयुष्यावर बोलू काही सारखा आहे, स्वतःच्या आयुष्याविषयी आहे. त्यामुळे तो जिव्हाळ्याचा आहेच जसं सुप्रिया मॅम म्हणाले. आणि मुळात ही एनरिच कॉन्सेप्ट जी आहे ती खरंच आत्ताच्या काळात आवश्यक आहे. कारण जसं आपण म्हणतो ना, या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला सोयी सुविधांच्या पलीकडे आयुष्यामध्ये काहीतरी अर्थपूर्ण असतं याची जाणीव. नुसतं मी जिवंत आहे हे म्हणणं पण आता आपल्याला त्याचं महत्त्व कळतं. बऱ्याचदा आपण सहज घेतो काही गोष्टी, राईट. सो आपण थोडं इन्फॉर्मलीच या गोष्टी बघणार आहोत. पण त्याआधी मला प्रत्येकाची अगदी थोडक्यात, कारण छोटा ग्रुप आहे आपला, त्यामुळे अगदी अर्ध्या मिनिटामध्ये आपण स्वतःविषयी सांगायचं, पण जरा वेगळ्या पद्धतीनं सांगायचं. कारण नॉर्मली स्वतःविषयी आपण शाळेपासून सांगत आलेलं आहे, माझे नाव विनय आहे बरं, आपण अगदी असं सांगतो. आणि इंटरव्ह्यू पासून कोण भेटलं फॉर्मली आपण सांगत असतो. पण बऱ्याचदा ते सांगत असताना आपण एक फॉर्मॅलिटी म्हणून कनेक्ट होतो. पण इथे आपण स्वतःशी कनेक्ट होणार आहोत की तुमचा एक पॉझिटिव्ह गुण जो तुम्हालाच तुमचा आवडतो ते तुमचं विशेषण असणार आहे. आणि ते तुम्ही लावून तुमचं पहिलं नाव किंवा पूर्ण नाव सांगू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही काय करता थोडक्यात तुम्ही सांगू शकता. उदाहरणार्थ काही असेल, हॅपी विनय, शेअरिंग विनय, असं काही असू शकतं. पण ते तुम्ही फील करायचं, जे तुम्ही म्हणताय ते स्वतःला फील करायचं. कारण बऱ्याचदा आपण दुसऱ्याच्या कौतुकाची वाट बघतो आणि कधी कधी अपेक्षाभंग पण होत असतो. इथं स्वतःचं कौतुक करायला आपल्याला कोणी रोखणार नाही, हेल्दी कौतुक, राईट. सो लेट अस टेक दॅट लिबर्टी. ओके, कुणापासून चालू करूया? प्रत्येकाने सांगायचं सर. आणि तुम्हाला आजच्या सेशन विषयी काय तुमचं इंटेन्शन आहे, या सेशन मधून तुम्हाला हवं आहे ते पण थोडक्यात सांगू शकता. 3-4 वाक्य आहे टोटल. ओके, सो हू वुड लाईक टू स्टार्ट? लक्षात आलं काय? मी सांगते माझ्यापासून. सेल्फ मोटिवेटेड सुप्रिया. आणि मी एनरिच सेंट्रल डायरेक्टर आहे. आणि मला या सेशन मधून सेल्फ इम्प्रुव्हमेंट साठी मी बघतीये या सेशन कडे. छान, थँक्यू. तुम्ही पास करा कोणाला?
भूमिका. हां असं पास करूया पण. ओके, मला वाटतंय हॅपी आणि हेल्पिंग भूमिका. कारण इतरांची मदत करायला मग कदाचित ते आउट ऑफ वे जाऊन सुद्धा करायला आवडतं. ओके. काही कनेक्शन नसलं तरीही आवडतं हम्म. किंवा करते बऱ्याचदा. ओके. आणि मी तसं बाय प्रोफेशन म्हणजे डॉक्टरेट आहे, अरे वा. PhD झाली आहे बायोटेक्नॉलॉजीमधून हम्म. आणि सध्या न्यूट्रिशन फील्डमध्ये काम करते. त्यामुळे Okay. एक हॅपी हेल्दी मिशनवर आहे की लोकांपर्यंत कसं हॅपीनेस आणि हेल्थ पोहोचू शकेल ह्याच्यावर सध्या काम चालू आहे. वंडरफुल. येस तुम्ही पास करा. मी मुलींना येस स्मिता. कोणतीच नाही का? हॅपी हेल्दी सेल्फ मोटिवेटेड. तुम्ही मेडिकल चालवतो. ओके पण तुमचं विशेषण आम्हाला ऐकायला आवडेल. तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला जास्त कॉमेंट्स जे मिळतात जे तुम्हाला आवडतात रिसीव्ह करायला? कॉम्प्लिमेंट जे काय फील फ्री असं काही फार येस हां देतात देतात या ओके गुड हेल्पिंग मी. आणि तुम्ही मेडिकल तुमचं आहे ओके गुड. आणि तुम्हाला काय वाटतं या कार्यशाळेमधून की आपण एक छोटं इंटरॅक्शन ते घेतो त्यामधून आत्ताच्या सेशनमधून काय आनंदी राहणं. ओके गुड या फाईन थँक्यू. ओके कुणाला पास करताय तुम्ही? येस कोणती सर? अरे पहिला तुमचं विशेषण ॲडजेक्टिव्ह हां बिंदास. ओके गुड. काय स्टडी करताय तुम्ही? मी BCom फर्स्ट इयर. ओके. आणि काय वाटतं तुम्हाला इथे आजच्या सेशनमध्ये काय? ओके युअर ओपन. मॅडमने बोललं म्हणजे काहीतरी चांगलं मिळणार आहे. ओके कोऑपरेटिव्ह अँड हॅपी वर्षा. ओके BSc तुम्ही मास्क न काढता दिसतोय तो हॅपीनेस. गुड. येस माझं BSc झालेलं आहे. Okay. मी सध्या जॉब करते. इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी फर्म आहे. ओके आणखी मग त्यातून कसं लोकांनी इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करता येईल हा एक माझा criteria आहे. ओके गुड. आणि आजचं जे आहे ते सेशन त्यामधून काहीतरी लर्न करून जाईल आणि ते म्हणजे एक्झॅक्ट वर्ड आता सुचत नाहीये. Okay. ते अप्लाय कसं करता येईल ते मी अगदी ट्राय करेन. ओके वंडरफुल वंडरफुल. येस तुम्ही पास करायला लोक कोणाला? येस हां Hello, I'm happy, helpful and cooperative Nutan. ओके. Actually, I'm housewife आहे मी फक्त एक. फक्त नाही खूप मोठे असते ते. मला फक्त या सेशनमध्ये शिकायचं आहे की आपण पण कसं आनंदी राहू आणि दुसऱ्यांना आणखीन जास्त आनंद कसा येतो. Very good. Yes, thank you. Now you are supposed to pass. Yes, कोणी? Yes, madam. हॅपी पूजा. अरे वा. मी हाऊसवाईफ आहे आणि मला अध्यात्म फार आवडतं. अरे वा. त्याच्यामुळं इथं मला सुप्रिया मॅडमनी बोलवलं काहीतरी आणि जास्त असं ऐकण्याची पण आवड आहे खूप. लेक्चर्स ऐकण्याची खूप आवड आहे. अरे ऐकणारे लोक कमी व्हायला लागले. चांगलं आहे. गुड. त्यामुळे इथनं काहीतरी ऐकून चांगलं असं वाटेल. ओके हां. छान. येस तुम्ही कोणाला पास करताय? मी अशोक भारती चांदीचे बिझनेसमॅन. आत्मनिर्भर आणि लीडर हे माझे गुण आहेत. अरे वा. आणि मी आणि सुप्रिया वगैरे आम्ही ही फॅमिली मेंबर्स आहे. गेली 25 ते 30 वर्ष एकत्र आम्ही ब्रह्माकुमारीच्या माध्यमातून अरे वा. समाजसेवा लेक्चर्स, पॉझिटिव्ह थिंकिंग, नक्कीच. मेडिटेशन इतर सर्व विधायक कार्य जी हे बऱ्याच सहयोग सुप्रिया वैद्यचा त्यांना आमचा आणि आमचा त्याला असतो. तर अशा तऱ्हेनं आणि मला ह्या तुमच्या एक त्या ॲडव्हर्टाईजमध्ये कळालं की व्यर्थ विचार जे आपल्याला हे करतात डिस्टर्ब करतात आणि ते निग्लेक्ट करायचे. आता आपण एवढं मेडिटेशन केलं, अध्यात्म केलं, ध्यान केलं, बरंच मोटिवेशन लेक्चर ऐकली, एक्झॅक्ट ते व्यर्थ विचार आणि ते अवॉइड कसे करायचे याची कला जर आज आम्हाला मिळाली तर आपण बऱ्याच माइंड बॉडी आणि मेडिटेशन हे तीन एकत्र आहे तर ते व्यर्थ विचार कसे अवॉइड करता येतील ही जर कला जर आज आम्हाला इथे मिळाली तुमच्याकडून किंवा तुमच्याकडून तर ते आमचं एक आज आमचं ते
एक फायदा बेनिफिट आहे म्हणायचा आणि आमच्या वेळेचा सदुपयोग झाला. डेफिनेटली. येस. थँक्यू सो मच. येस. मी उदयसिंग जाधव वेलनेस कोच आहे. मला लोकांना हेल्दी ठेवण्यासाठी खूप मदत करायची वाटतं. की ह्या सेशनमधून मला असं वाटतं की माझे विचार जे आहेत की जे आपण दिवसभर वगैरे 70,000 पेक्षा जास्त निगेटिव्ह विचार आपण डोक्यात येतात, ते निगेटिव्ह विचार येऊ नये, पॉझिटिव्ह सकाळपासून रात्रीपर्यंत राहायला पाहिजे. याच्यासाठी मला ह्या सेशनचा हेल्प होईल असं वाटतं. डेफिनेटली. येस. सो वी हॅव आपल्याकडे खूप छान क्वालिटी असल्या. अरे हां राहिले. हे अतुल पाटील मॅडमाचे ते अकाउंटिंगसाठी शिकवते सध्या. अरे ओके. तुमची पॉझिटिव्ह क्वालिटी सगळ्यांना मदत करते. ओके. आपल्याकडे खूप हेल्पिंग, हेल्दी आणि हॅपीनेस याचे सगळं भरपूर आहेत. राईट. सो चांगली गोष्ट आहे. सो विल गेट स्टार्टेड. आपण सुरू करूया. ओके. तर हे जे इंटरॅक्टिव्ह सेशन आहे जे काही आपण बघणार आहोत तर त्यामध्ये तुमच्या ज्या आता साधारण एक्सपेक्टेशन बहुतांशी लोकांच्या हॅपीनेस हा आहे आणि पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग दूर कसं करायचं. आणि ऑफकोर्स मी असं काही दावा करत नाही मी त्याच्या पलीकडे गेलो हिमालयात तप करून असं काहीतरी प्रचंड मोठं ज्ञान मिळवून आलं असं नाही आहे. पण सुदैवाने या क्षेत्रात आहे 15 वर्ष आणि त्याचे काही जे वेगवेगळे म्हणतो ना आपण तसं मधमाशी मध गोळा करतो तसं मिळत मिळत गेलेल्या गोष्टी आहेत त्या फक्त माझी आवडती क्वालिटी मला शेअर करायला आवडतं आणि ते स्वतः माझ्या लाईफमध्ये अप्लाय करायला आवडतं. तर फायदा असतो. टीचिंगचा सगळ्यात मोठा फायदा काय की पहिला स्वतःवर ते काम करतं आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना पण काही गोष्टी चांगल्या मिळतात. राईट. सो सुरू करण्याची आधी आपण छोटीशी ॲक्टिव्हिटी करूया जी रिलॅक्सेशन, मेंटल रिलॅक्सेशन. कारण आपण आज नवीन आठवड्याच्या सुरुवातीत आहोत आणि बरेच काही बॅक ऑफ द माइंड तुम्ही या दुपारच्या म्हणजे वर्किंग आवर्स असतील किंवा फॅमिलीमध्ये पण बरीच अवधानं असतील. सो थोडं स्वतः ग्राउंडिंग होण्यासाठी तुम्ही आहेत तिथेच रिलॅक्स बसू शकता. मागे टेकून शांत बसा आणि थोडा वेळ विसरून जावा की काहीतरी फॉर्मल भयंकर हा माणूस काहीतरी ज्ञान देणार आहे असं काहीतरी. फोन स्विच ऑफ या फोन सायलेंट किंवा स्विच ऑफवर ठेवू शकता आणि थोडं रिलॅक्स बसा. एकदम निवांत बसा. काही प्रॉब्लेम नाही. आणि दोन्ही पाय शक्यतो जमिनीवर असं म्हणतो ना इक्वली हेट ठेवा जेणेकरून ज्यावेळी असं म्हणतात की आपण मेडिटेशन किंवा रिलॅक्सेशनच्या ज्यावेळी बॉडी अनक्रॉस करतो तर वैश्विक शक्ती आपल्याला देण्यासाठी काहीतरी तयार असते. आपले हात ओपन पाहिजे, बॉडी लँग्वेज ओपन हवी. सो इट इज सिम्बॉलिक की आपण रिसीव्ह करत आहोत. ओके. सो आयदर तुम्ही आता हे जर असेल तर तळहात जस्ट असे ठेवू शकता किंवा ओपन ठेवा जस्ट. ओके. सो आय वुड रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू प्लीज क्लोज युअर आईज. डोळे थोडा वेळ बंद करा. हिप्नॉटिझम नाही आहे, कोणाला काही ससाव कासव बिसव करणार नाही आहे. ओके. एकदम सिम्पल आहे गोष्ट. सो जस्ट रिलॅक्स अँड टेक अ डीप ब्रेथ. हळूहळू नाकाद्वारे आपण दीर्घ श्वास सोडत आहोत. हळूहळू पुन्हा आपण नाकाद्वारे दीर्घ श्वास घेत आहोत. दीर्घ श्वास घेत असताना संपूर्ण शरीर जे आहे ते आपण खुर्चीवरच पण गुरुत्वाकर्षणाच्या दिशेनं ग्रॅव्हिटी जिथं आहे तिथे आपण रिलॅक्स करत आहोत. पूर्ण लक्ष आपण आपल्या श्वासावर एकाग्र करत आहोत. स्लोली ब्रीथ इन, स्लोली ब्रीथ आउट. हळूहळू आपण दीर्घ श्वास घेत असताना नाकाद्वारे आणि दीर्घ श्वास सोडत असताना आपली जी जाणीव आहे, अवेअरनेस आहे ती आपल्या डोक्याजवळ आणत आहोत, ज्याला आपण मस्तिष्क म्हणतो. की तिथं आपला बराचसा कळत नकळत ताण साठलेला असतो. सो लेट अस रिलॅक्स आवर स्कल. आपलं मस्तिष्क डोकं आहे त्याच्यावर एक भावनेचं, भीतीचं, असुरक्षिततेचं ओझं असू शकतं. सो जस्ट लेट इट गो. जसं आपण हेल्मेट काढून ठेवतो तसा तो भार आपण डोक्यावरचा हलका करत आहोत. जो काही असा ताणलेला, आकुंचन पावलेला डोक्यावरचा असा भावनिक भाग आहे तो आपण रिलॅक्स करत आहोत, एक्सपांड करत आहोत. आणि यू कॅन फील की तिथलं ओझं हलकं होत आहे.
डोकं हे आपल्या अस्तित्वाचं प्रतिनिधित्व करतं. आपल्या स्वतःची ओळख याबाबत ज्यावेळी संभ्रम निर्माण होतो, आयुष्यात वेगवेगळे टप्प्यात येतं की मी कोण आहे, माझा भूमिका काय आहे, माझा ध्येय काय आहे, त्यावेळी डोकेदुखी बऱ्याचदा शो अप करतं. सो हळूहळू दीर्घ श्वास घेत आपण आता मानेचे स्नायू आहेत, नेक मसल्स, त्यांना रिलॅक्स करतो. मान असेल, आपले सांधे असतील, गुडघे असतील, हे आपल्या वैचारिक लवचिकतेचं प्रतिनिधित्व करतात. ज्यावेळी आपण इमोशनली, मेंटली फ्लेक्झिबल असतो, त्यावेळी शरीरातले पण फ्लेक्झिबल भाग आपले ॲट ईज असतात, सहजतेनं फंक्शन करतात. सो जस्ट रिलॅक्स युअर नेक मसल्स. आपण आता येणाऱ्या न्यू नॉर्मलला, येणाऱ्या बदलाला अनुकूलरित्या सामोरं जायला तयार आहोत. वी आर फ्लेक्झिबल, वी आर अडॅप्टेबल. तिथलं अनावश्यक टेन्शन आपण हलकं करत आहोत. Slowly, gently relax your neck muscles and bring your awareness to your shoulders. खांदे किंवा शोल्डर्स हे जबाबदारीचं प्रतिनिधित्व करतात. जबाबदारी अनेक आपल्याला पार पाडाव्या लागतात, जसं आपलं वय, अनुभव वाढतो आणि बऱ्याचदा या जबाबदाऱ्या आपल्याला भंडावून सोडतात की अरे मी एकटी काय काय करू, किती अवधानं सांभाळू, आणि तिथे थोडी आपली एक भावनिक म्हणा किंवा व्यावहारिक एक घालमेल व्हायला लागते. सो लेट अस अनबर्डन द बॅगेज फ्रॉम आवर शोल्डर्स. जे काही ओझं आपण कॅरी करतो, जसं आपण एखादा कोट काढून ठेवतो, एखादं दप्तर काढून ठेवतो, तसं खांद्यांवरचं ओझं आपण आता त्यांना अलाव करतोय रिलॅक्स व्हायला. आणि आपण स्वतःला अफर्म करतोय, स्वतःला म्हणतोय की माझे खांदे जबाबदारी पार पाडण्यासाठी सक्षम आहेत. यापूर्वीही मी अनेक जबाबदाऱ्या यशस्वी रीतीनं पार पाडल्यात, त्यामुळे जबाबदारी पार पाडणं हा माझ्यासाठी एक सहज भाग आहे आणि मी माझी जबाबदारी आनंदानं आणि उत्साहानं पार पाडतो. हळूहळू दीर्घ श्वास घेत आता आपण आपली जाणीव आपल्या पाठीवर आणत आहोत. पाठीचे जे तिन्ही भाग आहेत, अप्पर बॅक, मिडल बॅक अँड लोअर बॅक, हे तिन्ही आपण रिलॅक्स करतोय. पाठ ही आपल्या अस्तित्वाची सपोर्ट सिस्टीम आहे. ज्यावेळी आपल्याला असं जाणवतं की मिडल बॅक रिप्रेझेंट सपोर्ट सिस्टीम, माझ्या पाठीशी कोणी आहे किंवा कोणी नाही, त्या दृष्टीनं पाठ आपल्याला काही इंडिकेशन देत असते. बऱ्याचदा महिलांमध्ये पाठदुखीचं कारण अशा कारणामुळे पण असू शकतं की ज्यावेळी आपल्याला सपोर्टची गरज असते, मग ती इमोशनल असेल, मेंटल असेल किंवा आपल्या प्रोजेक्ट रिलेटेड असेल, टास्क रिलेटेड, त्यावेळी तो मिळाला नाही तर आपल्याला वाटतं की आय एम नॉट सपोर्टेड. अपराधीपणाचा भाव, गिल्टचा भाव की मी माझ्या रोल्समध्ये, रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये, मुलांची काळजी घेण्याबाबत कुठेतरी वेगवेगळ्या रोल्समध्ये आपण कमी पडतो, त्यावेळी गिल्ट तयार होते, अपराधीपणाचा भाव तयार होतो आणि मग अप्पर बॅक बऱ्याचदा दुखू शकते. आणि आर्थिक असुरक्षिततेच्या भावनेमुळे बऱ्याचदा लोअर बॅक पेन पण जाणवू शकतो. ही संभाव्य कारणं आहेत. सो लेट अस रिलॅक्स आवर होल बॅक अँड लेट अस अफर्म. आपण स्वतःची स्वयंसूचना देतोय की वैश्विक शक्ती सदैव माझ्या पाठीशी आहे आणि योग्य ज्ञान, योग्य मार्गदर्शन मला जेव्हा जेव्हा आवश्यक आहे, जेव्हा जेव्हा गरजेचं आहे, त्यावेळी मला मिळतं. मी कधीही एकटा किंवा एकटी नाही आहे. आय एम ऑलवेज डिव्हाइनली गायडेड अँड डिव्हाइनली प्रोटेक्टेड ॲट ऑल टाइम्स अँड आय एम सेफ. असुरक्षिततेची भावनेत राहिल्यामुळे बरेच मानसिक, शारीरिक आपण त्रास ओढवून घेतो. तर मी सुरक्षित आहे, ही भावना खूप महत्त्वाची आहे. हळूहळू दीर्घ श्वास घेत आता आपण आपले दोन्ही तळ हात आहेत ते आपल्या हार्ट सेंटर आहे, हृदयाच्या ठिकाणी प्लेस करत आहोत. जसं आपण मी म्हणतो ना, त्यावेळी दोन्ही हात जवळ ठेवतो छातीवर, तसे स्वतःच्या छातीवर डोळे मिटलेलेच असताना दोन्ही हात प्लेस करायचे. जसं आपण स्वतःला मी म्हणतो तसे दोन्ही हात एकमेकांवर ठेवून हृदयाच्या इथे, जे आपण मधोमध म्हणतो, छातीच्या ठेवतोय. आणि दीर्घ श्वास घेताना, आत घेताना आपण म्हणतोय आय एम वर्दी,
मनातल्या मनात म्हणत आहोत आपण की आय एम वर्दी, मी सुयोग्य आहे, मी योग्य आहे. आणि दीर्घ श्वास सोडताना आपण म्हणत आहोत आय एम गुड इनफ, की मी जसा आहे तसा चांगला आहे. पुन्हा दीर्घ श्वास घेताना आपण म्हणतो आय एम वर्दी, आणि दीर्घ श्वास सोडताना आपण म्हणतो आय एम गुड इनफ. आणि ते फील करतोय आपल्या सेल्युलर मेमरीमध्ये, पेशींमध्ये ते फील करतोय की मी योग्य आहे, आय एम वर्दी अँड आय एम गुड इनफ, मी चांगला आहे. मनातल्या मनात अजून एक दोन अफर्मेशन स्वतःला आपण म्हणत आहोत की आय लव्ह अँड ॲक्सेप्ट माय सेल्फ एक्झॅक्टली एज आय एम, मी जसा आहे तसा स्वतःचा स्वीकार करत आहे आणि मी स्वतःवर प्रेम करत आहे. मी सुरक्षित आहे. जे काही माझ्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनावश्यक आहे, जे बाधा आणत आहे, त्याला मी माझ्या अस्तित्वातून श्वासाद्वारे सोडून देत आहे. आय इझिली रिलीज द पॅटर्न्स फ्रॉम माय कॉन्शियसनेस विच आर नो लॉंगर सर्विंग माय हायेस्ट गुड. आणि आता आपण संपूर्ण आयुष्यासाठी ज्या काही स्थितीत आपण आहोत, जिथपर्यंत आपला प्रवास झालेला आहे त्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत, सर्व लोकांप्रती, परिस्थितीप्रती, अनुभवांप्रती, कारण त्यामुळे आपण घडलेले आहोत. हळूहळू दीर्घ श्वास घेत आता आपण संपूर्ण विश्वाच्या सर्वांगीण आरोग्यासाठी, स्वास्थ्यासाठी, समृद्धीसाठी सदिच्छा आणि प्रार्थना व्यक्त करत आहोत. आणि व्हिज्युअलाइज करत आहोत, डोळ्यासमोर आणत आहोत की संपूर्ण विश्व आता हील होत आहे, समृद्ध होत आहे. पुन्हा दीर्घ श्वास घेत, दीर्घ श्वास सोडत आता आपली जाणीव आपण पुन्हा या वर्तमान स्थितीमध्ये आणत आहोत, जिथे आपण आहोत या हॉलमध्ये. आणि आता तुम्ही दोन्ही तळ हात एकमेकावर प्रेस करू शकता, डोळ्याजवळ ते आणून डोळे उघडून ती एनर्जी जी आहे ती संपूर्ण चेहऱ्याला स्प्रेड करू शकता आणि स्मित हास्य करत तुम्ही बॅक टू द पोझिशन येऊ शकता. ओके, ओके, सगळे जागे आहेत. भरपेट जेवण करून करता आलं नव्हतं, हरकत नाही. वुड यू लाईक टू शेअर एक छोटासा हा अनुभव आपण घेतला. काही जण रेग्युलरली मेडिटेशन करतच आहेत, तरी ही ऍक्टिव्हिटीमुळे काय एक छोटासा तुम्हाला काय फिलिंग लेवलला काय वाटतंय किंवा काय एक्सपिरियन्स वाटतंय, यू कॅन जस्ट शेअर इन वन वर्ड और वन सेंटेन्स. काय जे वाटत होतं? रिलॅक्स वाटतं, हलकं फील होतं, गुड, रिलॅक्स वाटतं, रिलॅक्स वाटतं. येस, सिक्युअर्ड अँड प्रोटेक्टेड वाटतं. येस, जसं लहान मुलाला आईच्या जवळ सिक्युअर अँड प्रोटेक्टेड वाटतं, तसं आपण मोठे होतो कधी कधी वाटतं अरे मी एकटाच किती भिडायचं, किती लढायचं, आणि आपल्याला असं वाटतं की अरे ती भावनिक सपोर्ट सिस्टम आपल्याला वाटतं तर आपल्यापासून दूर गेलेली आहे. पण एनी टाइम वी कॅन ब्रिंग इट बॅक, बिकॉज वी आर पार्ट ऑफ दिस युनिवर्स. आणि युनिवर्स जे आपण म्हणतो ना वैश्विक शक्ती, त्याला वेगवेगळी नावं म्हणू शकतात, पण ती सदैव आपल्या बरोबर आहे. हाकेच्या अंतरावर म्हणतो ना, ते आपल्या बरोबर आहे. ओके, सो थँक्यू फॉर युअर ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. आता आपण थोड्या वेळामध्ये थोडक्यात बघूया की कुठे कुठे हॅपी व्हायचं आहे सगळ्यांना, मला पण तुम्हाला पण. त्यासाठी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्या गोष्टी नॉर्मली माणसाला अनहॅपी करतात. एक पद्धत अशी पण आहे ना, जी गोष्ट हवी आहे त्याच्या उलट्या ज्या गोष्टी आहेत निगेटिव्ह, त्या काढल्या तर ती मिळू शकते. शुद्ध पाणी हवं आहे, तर अशुद्ध पाणी तुरटी फिरवल्यावर काढलं की शुद्ध पाणी, ट्रॅडिशनल पद्धत. आता आरू आणि हे आले, पण नॉर्मल जी काही पद्धत आहे. तर प्युरिफिकेशन म्हणजे काय, आपण म्हणतो ना की त्यातली अशुद्धी काढली तर शुद्ध. आपल्या सगळ्यांना शुद्ध निर्भेळ आनंद पाहिजे, सगळ्यांना आपण निर्भेळ गोष्टी आहेत सध्या, आता भेसळ खूप होती वेगवेगळ्या गोष्टी. सो आनंदी व्हायचं असेल तर जे काही आनंदी करत नाहीये त्याची वेगवेगळी फॅक्टर्स असतात, म्हणजे ठळक ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला दुःखी करतात, आणि त्या दुःखाला आपण मग बऱ्याचदा कंट्रोल देतो आणि मग ते एक पॅटर्न बनत जातो, राईट. सो आपण खूप फिलॉसॉफीमध्ये जाणार नाही आहोत. खूप ज्ञान आपल्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, युट्यूब युनिव्हर्सिटी अशा भरपूर व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी झाल्या जिथे प्रत्येक जण गुरु झालेला आहे आणि प्रत्येक जण ज्ञान वाटतं, त्या चांगल्या गोष्टी आहेत.
पण कधी कधी खूप मिळाल्यामुळे पण आपण जसं कोणी म्हटलं ना तुमचे की मला हे अप्लाय करायचं आणि तुम्ही म्हणाला तसं की किती शिकतोपेक्षा आपण किती अप्लाय करतो ते महत्वाचं राईट. सो आता पण थोडंसं लुईस हे याच्या बेसवर बघतोय पण ओव्हरऑल मी टेक्निकलमध्ये पुन्हा जाणार नाही. सो हॅपीनेस ही एक अवस्था आपण जी म्हणतो राईट. तर लहान मूल नॅचरली हॅपी असतं नॉर्मल त्याची स्थिती जर आपण बघितली. छोटं लहान मूल 1 वर्ष 2 वर्ष आपण पण तसे होतो. जरा डॅमेज झालं आपण कारण व्यावहारिक जगात राहतोय आपण आपल्याला वेगवेगळ्या लोकांशी डील करायला लागतो राईट. तर आपण मास्क घालतो. आता हा मास्क तर आपण घालतोय कोरोनाचा की कशासाठी प्रोटेक्शनसाठी. पण या व्यावहारिक जगात आपल्याला मास्क घालावे लागतात. याचं नाव मला खूप आवडलं की भूमिका की वेगवेगळ्या भूमिका आपल्याला निभावाव्या लागतात की आणि त्या भूमिकेसाठी आपल्याला तो मास्क परिधान करणं आवश्यक आहे. ती गरज आहे. पण बऱ्याचदा आपण हे विसरतो की त्या मास्कच्या आत माझा ओरिजिनल चेहरा काय आहे, मी ओरिजिनल कोण आहे. आणि बऱ्याचदा त्या मास्कला त्या मुखवट्याला आपण आपलं अस्तित्व मानायला कारण मग तिथं दुःख तयार होतं. कारण जेवढं आपण स्वतःपासून दूर जाऊ तितकं आपल्याला जास्त दुःख होतं. लहान मूल जास्त हॅपी का असतं कारण त्यानं कुठला मास्क घातलेला नाही. का? कारण त्याला त्याची गरजच वाटत नाही. आणि लहान मुलांना पण हे कळू शकतं की स्वभावतः आपण आनंदी राहणं हा आपला अधिकार पण आहे आणि ती आपली स्वाभाविक स्थिती आहे. सुरुवातीला रडत येतो आपण पण नंतर असं म्हणतात ना लहान मूल 400 वेळा हसतं दिवसभरात आणि ते नॅचरली हसतं खदखदून हसतं. आता आपल्याला म्हणायला लागतं कॅमेरा फेस करताना स्माईल प्लीज स्माइली हे आपल्याला करावं लागतं कारण आपल्याला ते आणि जसं म्हणतात ना की हाऊ आर यू म्हटलं आय एम फाईनच म्हणायचं. असं का आहे खरं? असं काय आपण त्या संतपदाला पोहोचलोय. जगात 2च माणसं आनंदी आहेत असं म्हणतात. एक पूर्ण वेडा माणूस ज्याला काही फिकर नाही आणि एक पूर्ण तो आत्मसाक्षात्कारी म्हणून. मधले आपण ते भरतो इकडे तर इकडे नाही वेडे पण होऊ शकत नाही. आपण म्हणतो ना त्याला आपली पोझिशन म्हणतात कॅट ऑन द वॉल. आपल्याला हे पण पाहिजे ते पण पाहिजे तो बॅलन्स. पण कॅट ऑन द वॉल ही एक प्रकारे चांगली पण स्थिती आहे की आपण दोन्हीचा बॅलन्स करू शकतो. पण बऱ्याचदा आपल्याला समाजानं काही लेबल दिलेले आहे. जसं आपण लहान मुलं म्हणून आनंदी होतो पण 4 वर्षाचे 5 वर्षाचे 6 वर्षाचे 10 वर्षाचे असे जे टप्पे टप्पे येतात समजा 5 पंचवार्षिक टप्पे त्यामध्ये आपल्याला काय काय लेबल मिळालेत जे आपण ऍक्सेप्ट केलेत की असे बारशासारखे लेबल दिले जात नाही. पण बऱ्याचदा कळत नकळत आपण त्याला मी हे आहे मी असा आहे मी अशी आहे म्हणून ऍक्सेप्ट करतो. उदाहरणार्थ म्हणतात ना की अभ्यास करत असताना तुझा भाऊ बघ किती हुशार आहे तो बघ कसं पटापट गणित सोडवतोय तुला साधं एक गणित सोडवता येत नाही. तिथं आपला बिलीफ काय झाला तिथं आपली स्वतःविषयी धारणा काय झाली की मला गणित सोडवतो किंवा मी अभ्यासात याबाबत कमी हुशार आहे. कुठेतरी ती कंपॅरिझनची भावना तो चांगला आहे मग याबाबत मी चांगला नाहीये. कधी कधी दिसण्याबाबत स्पेशली आपल्या टिपिकल कोल्हापूर सारख्या सिटीमध्ये मुलींच्या दिसण्यावरनं याच्यावरनं कोण करणार तुझ्याशी लग्न मला तर काळजीच वाटते असं काकू काका वगैरे बोलताना ऐकतात आणि ते कुठेतरी डोक्यात रजिस्टर होतं. मुलांबाबत पण असेल काही असेल शिक्षक काही म्हणतात आणि बऱ्याचदा वी ट्रीट इट ॲज अवर रियालिटी की हे असं आहे. काय काय टिपिकल लेबल तुम्हाला आठवत आहेत की आपल्याला किंवा इतरांना दिले जातात असे? लग्नाच्या बाजारात एक नंबर मुलगी 3 नंबर मुलगी मला एक शब्द बघा लग्नाचा बाजार कसलं डेडली वाक्य आहे ते काही होळी बाजार सट्टे बाजार लग्नाचा बाजार आणि आणि काय काय असतात धारणा असं प्रत्येकाविषयी असतात. आणि काय असतात जसं मेल मेंबर्स कमी आहेत म्हणतात आपल्याला सांगितलं गेलं की काय बाईसारखं मुळू रडतोस मर्द को कभी दर्द नहीं होता. ते अमिताभ बच्चन असं लिहितो मर्द चालू आणि आपल्याला सांगितलं जातं की पुरुषांनी रडायचं नसतं. पण इमोशनली सगळ्यात मोठी हार्म आपण बऱ्याचदा करू शकतो. रडू नकोस रडू नकोस. मग अश्रू दिलेच नसते देवाला. त्यावरती अश्रू म्हणतो ना आपण वाट मोकळी होऊ दिली पाहिजे. ती गरज आहे भावनिक गरज असते. रडत राहणं हा प्रॉब्लेम आहे पण रडणं एका पोझिशनला आवश्यक असतं. आणि काय काय सांगितलं जातं आपल्याला ठळक स्वतःविषयीच असं नाही पण आपण ऐकतो आळशी आहेस तुझं कसं पुढं व्हायचं. हा
पण खरा उद्योजक कोण आहे माहिती, तो जास्त आळशी असतो, तो स्वतः काम करत नाही दुसऱ्याकडनं काम करून घेतो. हार्ड वर्क असतं. हा, पण आता सांगितलं हार्ड वर्क कर, खूप शिक, नोकरी कर, मग मोठा होतो. आणि आपण अशा माणसाकडे काम करतो तो खूप शिकला नाहीये आणि खूप शाळेला गेला नाही, राईट. अर्थात ह्या पण बिलीफ्स आहेत आपल्या, राईट. पण आपण त्याला रियालिटी मानतो, राईट. मगाशी जसं सर म्हणाले की हे निगेटिव्ह पॅटर्न आपल्याला कळत नकळत आलेले आहे, त्याबद्दल आपण कोणाला दोष देत नाही. आई बाबांनी त्यांच्या बेस्ट आहे ते दिलं आपल्याला, स्वतःच्या आनंदाचा त्याग करत, स्वतःच्या सुखसोयींचा त्याग करत आपल्याला दिलं. शिक्षकांनी त्यांच्या पद्धतीने आपल्याला शिकवलं, कोणी प्रेमानं, कोणी मारून, छडी लावून. पण मेसेज आपण काय रिसिव्ह केले त्यावर आपण हे माझं जीवन आहे. जीवनाविषयी पण आपल्या काही कॉन्सेप्ट असतात की आयुष्य म्हणजे असंच असतं, लग्न म्हणजे असंच असतं, पैसे म्हणजे असेच असतात, या वेगवेगळ्या धारणा आहेत. पण आता आपण ह्या गोष्टी का डिस्कस करतोय, कारण इथे ऑलमोस्ट सगळे कॉलेजपासून अडल्टहुडच्या टप्प्यात आपण सगळे आहोत, कमी जातीत फरकानं. आपण 5 वर्षाचा ड्रेस, 10 वर्षापूर्वीचा ड्रेस, आणखीन त्याच्या मागे तुम्ही अगदी स्वतःला मेंटेन केलं असं ते बसू शकतील, पण अगदी 4थी-5वीतला ड्रेस आपण आठवण म्हणून ठेवू किंवा आपल्या मुलीला मुलाला कधीतरी एक दाखवण्यासाठी ठेवू शकतो. पण ते कपडे आपण घालतो का? ट्राय करू नका. पण ते आपण घालत नाही का? महत्वाचं कारण काही घालत नाही. समजा नवीन पोरे जरी असतील, कमी वेळा वापरली, कारण वाढतं माप असतं ना त्यावेळी घालून, पण ते आपण कपडे का घालत नाही? बसतच नाही. हा, सगळ्यात महत्वाचं होतं की बसत नाही, फिट होत नाही. आपण आता वाढलोय तर आपल्याला ते बसत नाही. तसं आपण विचारांविषयी आपण ऑब्झर्व करत नाही की कुठले विचार आता मला बसत नाही, बसायची गरज नाही. कपडे जसे मला फिट होत नाही. आपण 2 व्हीलर सुरुवातीला घेतली असेल, पण फॅमिली वाढली, आपले साईज वाढले, किती दाबून दाबून चौघांना एका गाडीवर बसवायचं. कार घ्यायला पाहिजे, कारण का आपण चौघं त्या गाडीत बसत नाही, आपल्यापेक्षा त्या गाडीचे हाल होतात, राईट. त्यामुळे कार घेणे गरजेचं आहे. पण असे काही विचार आहेत ज्यात आपल्याला बसणं आवश्यक नाही आहे, आणि ते आपले नाहीच आहेत मुळात. ते कोणीतरी त्यावेळी सांगितलेले, जशा म्हणी तयार झाल्या तसे त्यांचे विचार त्यावेळी आपल्यावर लादले गेले, आणि आपण ते का स्वीकारले? मुळात स्वीकारलेच का? काय वाटतं तुम्हाला, स्वीकारले का आपण? तू हुशार नाही आहे, तू आळशी आहे, ते पुढे मोठ्यांच्या पुढे बोलायचं नाही, पर्याय किंवा त्यावेळी कुठला सोर्सच नव्हता, ते जे म्हणतील तेच. व्हेरी गुड. एक आहे की आपण लहान होतो, आपण स्वतःच्या बुद्धीनं विचार करण्या एवढे आपण कुतूहलानं प्रश्न विचारायचो. प्रत्येक प्रश्नाकडे त्यांच्याकडे उत्तर द्यायला वेळ असायचा की नाही, हा प्रश्न आहे, की त्यांना तेवढी मॅच्युरिटी त्यांची तेवढी इव्हॉल्व होती की नाही, हा पण प्रश्न आहे, आणि आपल्याला समजेल की नाही हे उत्तर, तेवढ्या पण लहान होतो. हा एक भाग आहे. आणि सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट काय माहिती काय, धारणांची, ज्याला आपण म्हणतो ना बिलीफ्स. जवळच्या लोकांकडनं आपण डाऊट किंवा क्वेश्चन न विचारता त्याला ॲज इट इज स्वीकार करतो, आणि तिथे मग आपण त्याला रियालिटी मानतो. कारण माझ्या आई वडिलांनी सांगितले म्हणजे बरोबरच असणार. आई म्हणते ना, अनोळखी लोकांकडे विश्वास ठेवू नको, तुला चॉकलेट देऊन घेऊन जातील. बरोबर आहे ना, ते लहानपणी योग्य होतं. काय खायचंय तर विचारल्याशिवाय खाऊ नकोस, माझ्या नजरेच्या टप्प्यातनं बाहेर जाऊ नकोस, तू धांदरट आहेस, पैसे नीट ठेव, बाईंना नीट फी दे, जे काही आपल्याला सांगितलं जातं, राईट. उगाच बाबांची गाडी त्यांच्या परमिशन शिवाय घेऊ नको, टीनेजमध्ये गेल्यावर वगैरे वगैरे. आणि आपल्याला लक्षात येतं की अजून मी माझ्या आयुष्याची जबाबदारी घ्यायला समर्थ नाही. मग आईला विचारतो, बाबांना विचारतो, आणि तेच आपण मोठ्या झाल्यावर पण ती कुठेतरी टेंडन्सी लागते की मला कोणाच्या तरी परमिशन, मी कसं जगावं यासाठी मला कोणाच्या तरी परमिशन आणि अप्रुव्हलची, मान्यतेची गरज आहे. पण एका टप्प्यामध्ये आपल्याला हे विचार करणं गरजेचं आहे की ते विचार आता मला बसतात का, की मला जे माझं स्वप्न आहे, ध्येय आहे, ज्या क्वालिटी ऑफ लाईफनं मला जगायचं, त्यासाठी जे मला सर्व करत नाही ते मला सोडून दिलं पाहिजे. जे मला नवीन घेता येते, कसं घ्यायचं ती कला शिकली पाहिजे. ऍक्च्युली इतकं सिंपल आहे, पण इतकं सिंपल होत नाही बऱ्याचदा, कारण तो पॅटर्न आपला तयार झालेला असतो. आणि फॅमिलीमध्ये इमोशन व्यक्त करायचा पण पॅटर्न असतो. प्रत्येक फॅमिलीमध्ये बेटा कैसे हो तुम्हारे लिए गाजर का हलवा बनावू, असं काही हिंदी पिक्चर स्टाईल कोण विचारत नाही. असेल तर खूप चांगली गोष्ट आहे त्या अपब्रिंगिंग, पण प्रत्येक काय ते फिल्मी नसतं ना. आयुष्य काय एकदम दोन्ही पद्धतीनं फिल्मी नसतं. तर
बऱ्याचदा इमोशनल लेवलला त्यांच्या आई वडिलांनी आपल्या आई वडिलांनी त्यांच्या आई वडिलांना कसं डील करताना किंवा समाजामध्ये कसं वागताना बघितलं त्यानुसार त्यांचा इमोशनल रिस्पॉन्स तयार होतो. अगदी आपण कोल्हापूरचं किंवा आजूबाजूचं उदाहरण घ्यायचं ठरवलं तर प्रेम व्यक्त करायची पण पद्धत कुटुंबात वेगवेगळी असते. शिवाजी पेठ आणि अशा ठिकाणी गेलो तर तिथं प्रेम पण एकदम रांगड्या पद्धतीनं व्यक्त होतं. एखादा बाहेरचा माणूस आला त्याला ते झेपणार नाही असं ते प्रेम असतं. कसं सौम्य मार्गव एकदम चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. पण ते चुकीचं आहे बरोबर असं म्हणत नाही मी. पण आणि काही ठिकाणी भांडण पण सौम्य रीतीने होतं. कोल्हापूर असतं एक द्यायची लगावून म्हणजे डॉमिनंट 3 इमोशन आहेत. त्याच्यामुळे प्रायमरी 3 कलर म्हणतो. त्याच्या कॉम्बिनेशनमुळं वेगवेगळे रंग तयार होतात. बरोबर, छटा शेड्स, हजारो शेड्स बनवू शकतात. तसे पॉझिटिव्ह रिसर्च प्रमाणे पॉझिटिव्ह 3 भावना आहेत ज्या ठळक 3 आहेत आणि ठळक 3 निगेटिव्ह भावना त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इमोशनच्या छटा बनतात. निगेटिव्ह इमोशनमध्ये ती निगेटिव्हली यूज झाली तर निगेटिव्ह आहे. इन अँड आउट इटसेल्फ स्वतःमध्ये ती इमोशन चांगली वाईट असं नाही. काही वेळा त्याचे पण पॉझिटिव्ह उपयोग असू शकतात. पण टेक्निकलमध्ये परत जायला नको. तसं राग, टिपिकली राग स्वतःप्रती आणि इतरांप्रती याचा त्रास होतो. आपण जसे मोठे येतो आपल्याला दुसऱ्यांपेक्षा कधी कधी स्वतःचा राग जास्त येतो. बोलायचं होतं बोललं का नाही, सहन करायचं नव्हतं सहन का केलं, एवढा साधा निर्णय मी स्वतःचा घेऊ शकलो नाही, असे पण कधी कधी स्वतःचा राग येतो. ती संधी मी ग्रॅब का केली नाही, असे पण स्वतःचा राग येणाऱ्या गोष्टी. एकतर आपण स्वतःप्रती रागावतो किंवा दुसऱ्याप्रती रागावतो. राईट. भीती एक आहे ग्रॉस भीती, ऍक्सिडेंटची भीती, हॉस्पिटलायझेशनची भीती, सगळ्यात मोठी डेथची भीती. हे खूप ठळक झालं. पण आपल्या ह्याच्यात आपण मी भीत नाही असं दाखवतो, पण काही लहानपणाच्या फिअर्स आपल्या असतात. ते पाली झुरळ म्हणत नाही, पण इतर भीती पण असतात. असुरक्षिततेची भावना, मला माझ्या अपेक्षा पूर्ण होतील की नाही, मला स्वीकारलं जाईल की नाही, माझं इव्हन हल्ली आपण तसे मोठे होतो की आपल्या लुक्स बाबत, आपल्या काय म्हणतो प्रभावाबाबत पण आपल्याला काही भीती असते, छोट्या मोठ्या भीती असतात. आणि बऱ्याचदा भीती लादल्या गेल्या. असं कोरोना पिरियडमध्ये कोरोनापेक्षा कोरोनाच्या भीतीने लोक आजारी पडायला लागले. 25% जवळजवळ मानसिक काय म्हणतात असंतुलन लोकांचं वाढलेलं. कारण सारख्या न्यूज, सारख्या व्हॉट्सअप, उपाय पण तेवढे अपाय पण सगळेजण शेअर करायचे आणि नॅचरली पॅनिक होण्यासारखं वातावरण तयार झालं. म्हणून नंतर जे स्मार्ट होते त्यांनी बातम्याच बघायचं कमी केलं. जेवढं काही येतं तेवढंच बघायचं. राईट. सो ते पण खूप महत्त्वाचं. तर अँगर एक आहे, फिअर आहे, आणि तिसरी आहे ग्रॉस इमोशन, ती म्हणजे सॅडनेस, दुःख. नॅचरल आहे इमोशन, दुःखी होणं स्वाभाविक आहे. पण आपल्या फॅमिलीमध्ये पण काही वेळेला काही फॅमिलीमध्ये अँगर ही इमोशन डॉमिनंट असू शकते. बोलताना वगैरे पण थोडंसं भांडण झालं की दार आपटणं, भांडी आपटणं, आपण चेष्टेवारी म्हणतो, पण काही घरात असतंच. तेवढ्या पद्धतीनंच हाय टोननं बोलणं. मग कम्युनिकेशन म्हणजे आपण काय शिकतो की जवळ बोलायचं तर असंच बोलायचं असतं. काही ठिकाणी फिअर इमोशन असते, भीती, की ती इन्सिक्युरिटीतनं पण व्यक्त होते की फार लांब जाऊ नकोस, जवळच नोकरी पकड, हेच कर तेच कर, किंवा मुलीच्या जातीनं फार शिकू नये, काय होणार आहे शिकून, पुढे नोकरी नाही मिळाली वगैरे वगैरे. काही इन्सिक्युरिटी आपल्यावर कळत नकळत आपण ऍक्सेप्ट केलेली आहे. आणि सॅडनेसचे तर भरपूर छटा आहेत. काही घरामध्ये मेलोड्रामा चालू असतं, मी कसं सहन केलं, मी म्हणून या माणसाशी संसार केला. कोल्हापूरचा डायलॉग तुम्ही ऐकला. काय काय लोक अॅनिव्हर्सरीला फेसबुकवर टाकतात मी म्हणून. डेंजर लोक असतात. सो सॅडनेसचे भरपूर प्रकार आहेत. त्यामध्ये आपला हॅपीनेस हा गोल आहे, म्हणून सॅडनेसवर फार चर्चा करत नाही. पण छान पार्टीला वगैरे जातात, पण ऐन जेवणात काहीतरी निगेटिव्ह विषय काढायचा. मग तो मला कसा अपमान झाल्यापासून कसं काय काय माझं असं त्या लग्नात कसं झालं आणि असं झालं काय काय, प्रत्येकाच्या सॅडनेसच्या स्टोरी वेगळ्या असतात. पण या नॅचरल इमोशन आहे. फॉर्च्युनेटली याला रिप्लेस करणाऱ्या पॉझिटिव्ह हाय इमोशन आहे. अँगरला रिप्लेस करणारी इमोशन काय असू शकते? सगळ्यात पॉझिटिव्ह, सगळ्यात मोठी पीस आहे. गुड. आणि पीस पण त्यामध्ये येते एक प्रकारे.
इग्नोर करणे, पण ती पण न्यूट्रल भूमिका झाली की ठीक आहे इग्नोर करणे, शांत राहायचं. आणि एक वरती पॉझिटिव्ह बोलणे, प्रेम, खरं प्रेम. व्हॅलेंटाईन डेचा आता आलं मी कॉमेंट करत नाही, पण बऱ्याचदा मुलं मुली ज्या पद्धतीने ज्याला प्रेम म्हणतात शारीरिक आकर्षणाला तसं नव्हे, पण जे खरं आपण म्हणतो ना आईचं मुलाप्रती जसं अनकंडिशनल प्रेम असतं तसं शुद्ध प्रेम, राईट. कारण ज्यावेळी आपण त्या प्रेमाच्या खऱ्या काय म्हणतो जो त्या प्रेमाच्या स्वरूपाला ऍक्सेस करू शकलो तर आपोआप त्या क्वालिटीज निगेटिव्ह कमी होतात, राईट. सो अँगलसाठी लव ही इमोशन आहे, आणि सॅडनेससाठी नॅचरली हॅपीनेस किंवा जॉयफुल असणं, आणि फिअरसाठी काय असू शकेल, फिअर भीतीसाठी करेज, व्हेरी गुड, करेजियस असणं. पण तुम्ही असं बघितलंय काही वेळेला इवन जगातल्या एक्सपर्ट लोकांना त्यांनी ठरवलेलं त्यांनी की फिअरसाठी करेज, पण नंतर त्यांना रिसर्चमध्ये असं लक्षात आलं की काही करेजियस लोक पण सुसाईड करतात. बघितलं तुम्ही? किंवा सुशांत सिंगचं काही पण जे प्रकरण असेल किंवा असे सेलिब्रिटीज आहेत जे ऍक्च्युली किंवा इव्हन सोल्जर्स वगैरे काही वेळेला आत्महत्या करतात, त्यांचं ब्रेकडाऊन काहीतरी होतं. मग करेज तर आहे, मरायची तयारी असणारी पण मानसिकता असून जी आपण घाबरतो कॉमन मॅन, पण ते करेज असून पण त्याच्याहून पॉझिटिव्ह फिलिंग त्यांना जाणवली ती म्हणजे होप, जे होपफुल आहे. कारण सुसाईडचं किंवा डिप्रेशन आणि याच्यामध्ये आपण होपच दिसत नाही ना, म्हणजे सगळंच टनल म्हणतो ना त्याला बायबलमध्ये डार्क नाईट ऑफ द सोल म्हणतात तसं, सगळं अंधार अंधार दिसतो. पण पिठे अंधाराचे जाळे, काहीतरी होणार आहे, काहीतरी दुसऱ्या साईडला प्रकाश आहे, हा होप. आणि बघा लहान मुलं आनंदी असण्याचं कारण असतं त्यांच्या ह्याच्यात नेहमी होप असतो. त्यांना हे टेन्शन नाही आजचं जेवण कसं मिळणार आहे, आई बाबाला जेवायला देतील का, मला शाळेचा युनिफॉर्म मिळेल का, माझी फी कशी भरायची, काही टेन्शन आहे का त्यांना, काही टेन्शन नाही. कितीही आपण आपली आर्थिक परिस्थिती असं आपण आपल्या मुलांची आपल्यापेक्षा जास्त चांगली काळजी घेणार आहे, हे कन्व्हिक्शन आपल्यापेक्षा मुलांना जास्त आहे की नाही. आणि तसंच इन द सेम वे वी आर चाइल्ड ऑफ गॉड. आपण तो फेथ त्या लेवलला ठेवत नाही. मी अध्यात्माचा फेथ म्हणत नाही, तो तर आहेच वेगळ्या लेवलला, पण इवन ॲज अ कॉमन सेन्स आपण बघितलं तर अशा किती गोष्टी आहेत ज्याच्यावर आपला कंट्रोल नाही आणि त्यामुळे आपण जिवंत आहे. अशा कुठल्या गोष्टी आहेत बायोलॉजिकल, फिजिओलॉजिकल, ज्या आपण कंट्रोल करत नाही आणि ज्याच्यामुळे आपण जिवंत आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आशा, एक्सेप्टेशन. हा ते इमोशनल लेवलला झालं, मी फिजिकल लेवलला म्हणतो. या शरीर करतं झोपेत पण जागेपणी पण, आणि त्यामुळे आपण जिवंत आहे. श्वास घेणे, आता आपण कॉन्शियस आहोत, मगाशी मेडिटेशनच्या वेळी आपण कॉन्शियस होतो, मी श्वास घेतो श्वास सोडतो, पण दिवसभरात आपण एवढे श्वास घेतो पण कॉन्शियस तरी असतो. झोपेत पण आपण कॉन्शियस नसतो, झोपेत नसतो, जागेपणी पण नसतो, राईट. म्हणजे काही कुठली सिस्टीम आहे जी आपल्याला श्वास बायोलॉजिकली आपण काही सांगू सायन्सनं, पण काहीतरी एक शक्ती आहे जी आपल्याला प्रेरणा देते, श्वास घे आणि सोड. हार्टबीट्स, किती जण आपण कॉन्शियस थांबा सर हार्टबीट चालू चुकून विसरलं तर अवघड व्हायचं. हार्टबीट्स चालू आहे पण तर आपण इथे आहोत, राईट. हार्टबीट्स, वी आर नॉट अवेअर, वी आर नॉट कॉन्शियस, पण चालू आहे. आपण अन्न खातो, भरपूर पदार्थ खातो, कसं पचन होतं, डायजेशन, बट वी आर नॉट अवेअर, बट इट इज हॅपनिंग. ऑटो मोडवर आहे. आणि अनफॉर्च्युनेटली मानवी स्वभाव आहे की ज्या गोष्टी सहज मिळतात त्या आपण सहज घेतो, ज्या गोष्टी फ्री मिळतात, इझिली मिळतात, मग ते फॅसिलिटीज असेल किंवा रिसोर्सेस असेल ते आपण लाईटली घेतो. आणि ते नात्याबाबत पण होतं. बऱ्याचदा इमोशन पण ट्रिगर कोण करतं आपल्या जास्त, लांबचा कधीतरी फेसबुकचा माणूस त्यानं काही निगेटिव्ह कॉमेंट आले तरी तो जास्त हर्ट करत नाही. टू हुम वी लव्ह द मोस्ट दे हॅव द पोटेन्शियल टू हर्ट द मोस्ट. असं आहे का? असं का आहे? हा, इतर अपेक्षा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ते आपल्याला हर्ट जास्त का करू शकतो? वी लव्ह देम, दॅट इज ट्रू. आपण त्यांना थोडं ग्रँटेड पकडतो हे पण मान्य आहे. सगळ्यात क्रिटिकल प्रॉब्लेम काय, त्यांना कुठं बोट लागलं, कुठं दुखतं, किती दुखतं, काय केलं रे माणसाला, कधी सासूचा विषय काढल्यावर हा चिडेल, कधी मुलाचा विषय, कधी जॉबचा विषय, कधी ती जुनी घटना काढल्यावर बरोबर कुठली फाईल कधी उघडल्यावर त्याला ट्रिगर होतं. आहे ना, आपल्याला माहित असतं ना, आपण पण बरोबर तसे शब्द वापरतो, जिव्हारी लागणारे, कारण आपल्याला, आणि ते नॅचरल आहे, त्यात
काही मी त्याला जस्टिफाय करत नाही, पण ते आहे. पण त्याच्या आधी आपण एक गोष्ट समजून घेऊया की इमोशन म्हणजे नेमकं काय. तुम्हाला काय वाटतं? आपण इमोशनवर एवढं आधी बोललो, पण नेमकं इमोशन आहे तरी काय? हे थॉट तर आहेच, आपण सोप्या भाषेत इमोशन म्हणजे भावना, फिलिंग्स. तुमच्यामध्ये इमोशन काय आहे? व्हॉट एव्हर, याच्यात काही चूक बरोबर उत्तर नाही, तुम्हाला जे वाटतं. येस, बट यू थिंक की इमोशन म्हणजे काय? ज्या प्रतिक्रियेमुळे आपण सुखी आणि दुःखी होतो. ओके, व्हेरी गुड. एकदम फिलॉसॉफिकल उत्तर, छान. ज्या प्रतिक्रियेमुळे आपण सुखी किंवा दुःखी आहे. आणि विचार, थॉट्स आहेत. आणि काय? व्याख्या नाही विचारत आहे, मी फार टेक्निकल माणूस नाहीये. सिच्युएशन्स आहेत. आज सकाळपासून रात्रीपर्यंत आपण वेगवेगळ्या इमोशन्स मधून जातो. कालच्या इमोशन्स वेगळ्या होत्या. कारण आपण रोबो नाहीये, आपण मशीन नाहीये. किंवा त्यांना पण एनर्जी लेवलला काही गोष्टी होतात. पण इन जनरल इमोशन्स वेगवेगळ्या येतात. पण इमोशनचा क्वालिटी ऑफ लाईफवर फरक पडतो. आपण असं एकदम आहे कोणी निंदा अथवा वंदा त्या लेवलला आपण गेलेलो नाही. पण इमोशनचा परिणाम होतो आपल्या आरोग्यावर पण होतो, तो वेगळा भाग आपण ते डिस्कस करू. पण इमोशन्स या एक कॉन्स्टंट राहत नाही. एकतर ते आहे, ती एक चांगली गोष्ट आहे. कारण आपल्याला देवाने एक आणखी एक चांगली गोष्ट दिली म्हणजे आपण विसरू शकतो. विसरणं ही गिफ्ट आहे. आणि विसरतो आपण बऱ्याच काय विसरायच्या नाही त्या गोष्टी, पण मोबाईल वगैरे आल्यामुळे नंबर विसरतो, हे विसरतो. राईट, पण त्याची एक पॉझिटिव्ह गोष्ट विसरतो. पण इमोशन्स हा जो भाग आहे त्याचा परिणाम आपल्या मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, क्वालिटी ऑफ वर्क, नाती या सगळ्यावर होतो. पैशावर पण होतो, इथपर्यंत रिसर्च झाला. राईट, वेगवेगळ्या समृद्धीचे घटक आहेत त्यावर होतो. तर इमोशन बाबत असं म्हणतात सोप्या भाषेत की इमोशनचे आपण दोन पार्ट केले. इमोशन म्हणजे ऑनलाईन मोशन नव्हे, पण ई स्टँड फॉर एनर्जी. आणि एनर्जी किंवा ऊर्जेचा आपण एक नियम शिकलो. ऊर्जा एनर्जीचा पण काय शाळेत नियम शिकलो, सोपा नियम सगळ्यांना. निर्माण करता येत नाही, नष्टही करता येत. व्हेरी गुड. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट. पण त्याचं काय करू शकतो आपण? ट्रान्सफॉर्म करू शकतो, दुसऱ्या रूपात ट्रान्सफर करू शकतो. इमोशन म्हणजे काय? एनर्जी इन मोशन, सोप्या भाषेत. इट इज एन एनर्जी. ती एनर्जी आहे, ऊर्जा आहे. पण ऊर्जा असल्यामुळे